Praise the Lord. सभी को जय मसीह की। Thank you Jesus, thank you Lord. जैसे आप जुड़ रहे हो आप अपने कमेंट्स डाल सकते हो नीचे। Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Lord. Thank you Lord. Thank you Jesus. समय के लिए धन्यवाद Lord. We thank you that you are here Father. Thank you Father. स्वर्ग के हे प्रभु महाराजा मेरे तुझसे हो मिलन दिल की ये लगन। स्वर्ग के हे प्रभु महाराजा मेरे तुझसे हो मिलन दिल की ये लगन। मुझको संवारते महिमा के मेघ तुम मुझको संवारते महिमा के मेघ तुम अपने स्वरूप रचना मुझे प्रभु अपने स्वरूप में रचना मुझे प्रभु। हर दिन दिल मेरा तेरे लिए हफ्ता प्रभु हर क्षण तेरे लिए प्रेमी प्रभु। स्वर्ग के हे प्रभु महाराजा मेरे तुझसे हो मिलन यीशु के प्रेम का झंडा लहराए यीशु
तेरा लहराए, माता की गोद सा तेरी गोद में रहूं, माता की गोद सा तेरी गोद में रहूं। हर दिल मेरा तेरे लिए हफ्ता प्रभु, हर पल हर क्षण तेरे लिए प्रेमी प्रभु। Father, every day, Father, I long and thirst for you, Lord. More of you, Lord. तू चाहिए परमेश्वर मुझे, सिर्फ तू चाहिए परमेश्वर। धन्यवाद तेरी उपस्थिति के लिए। Thank you, Jesus. तो सबसे खूबसूरत है परमेश्वर, महान है। Thank you, Lord. Thank you, Lord. हम जब भी तेरी ओर देखते हैं परमेश्वर, हमें छुटकारा मिलता है। Thank you, Lord. है मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। है मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। उपकार किए है तुझ पर, जब तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु भला है। उपकार किए है तुझ पर, जब तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु भला है। ऐ मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। जब जा रहा अंधकार से, हाथ पकड़ कर चलाया, ले आया उजियारे में, क्योंकि यीशु भला है। जब जा रहा अंधकार से, हाथ पकड़ कर चलाया, ले आया उजियारे में, क्योंकि यीशु भला है। ऐ मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। विश्वास ही निता तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया,
यीशु भला है। विश्वासहीनता तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है। ऐ मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। धन्यवाद परमेश्वर की तू भला है। यू आर गुड ऑल द टाइम। थैंक यू फादर फॉर योर गुडनेस एंड योर्स फॉरएवर। तेरी अच्छाई परमेश्वर, तेरी भलाई हमेशा के लिए, सनातन से सनातन तक के लिए है। थैंक यू लॉर्ड, थैंक यू फादर, थैंक यू जीसस, थैंक यू फादर, थैंक यू लॉर्ड, थैंक यू फादर, थैंक यू फादर। उस क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। यीशु ने अपना खून बहाकर उस नाम को है मिटाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। यस, आगे का सारा समय हम वचन के लिए देंगे, तो अपने दिलों को तैयार करें और इस वीडियो को शेयर कीजिएगा जितने लोगों से हो सके तो, एंड शेयर इट ऑन योर व्हाट्सएप ग्रुप्स, ऑन फेसबुक, जहाँ पर भी आप हो। या नाउ द टाइम फॉर द वर्ड। गॉड ब्लेस यू ऑल। Hello, praise the Lord. Praise the Lord. How are you all? प्रभूची स्तुती असो, तुम्ही सर्व कसे आहात? Great, blessed. महान आशीर्वादित. Amen. That's who we are. We are blessed. आणि तसंच आम्ही आशीर्वादित आहोत. Because that's what the Bible says. कारण असं शास्त्र म्हणत आहे. We are blessed with all spiritual blessings. आम्ही सर्व आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित आहोत. You don't need to think. आणि तुम्हाला विचार करायची गरज नाही. You need to believe तुम्ही फक्त विश्वास केले that we पाहिजे are blessed people. की आम्ही आशीर्वादित लोक आहेत. Amen. Amen. That's very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. You know, some time back, many months back, आणि खूप a family महिन्यांपूर्वी came एक कुटुंब आले and wanted me to pray for their house. आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या घरासाठी पास्टरांनी प्रार्थना केली पाहिजे. Because she said there are many
evil spirits त्याने सांगितले खूप दुरात्म्या and आहेत many problems. आणि खूप समस्या आहे. So they said they wanted to change the house. म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या घर बदलायची इच्छा आहे. And so they wanted me to pray for a new house. म्हणून त्यांची इच्छा होती की पास्टरांनी त्यांच्यासाठी एक नवीन घरासाठी प्रार्थना Means केली. rented house. म्हणजे एक भाडेचं घर. So I told them, म्हणून मी त्यांना it is not the सांगितलं house that blesses you. आणि हा घर नाही जो तुम्हाला It आशीर्वादित is करतो you आणि हे तुम्ही that आहे bring blessing to the house. आणि तुम्ही आहे जो घरामध्ये आशीर्वाद घेऊन येतो. Amen. आमेन. So keep that identity safe. म्हणून ती जी ओळख आहे ती सुरक्षित Don't ठेवा. let the devil rob that true identity. आणि शैतानाने तुमची खरी ओळख चोरी करू नये. You are a blessing. तुम्ही आशीर्वाद आहात. Amen. आमेन. You are blessed to be a blessing. आणि तुम्ही आशीर्वादित आहे आशीर्वाद द्यायला. Many times, many Christians keep on asking and pleading and begging God to bless them. अनेक ख्रिस्ती लोक प्रभूकडे भीक मागत आहे, विनंती करत आहे, मागत आहे की प्रभूने त्यांना आशीर्वादित केलं पाहिजे. What does it mean? आणि ह्याचा अर्थ काय आहे? They think they are not blessed. त्यांना वाटते की ते आशीर्वादित नाही. So that is not faith prayer. म्हणून ही काय विश्वासाची प्रार्थना नाही. They need to believe त्यांनी विश्वास केले पाहिजे that they are blessed. की ते आशीर्वादित आहे. And the moment you believe this, आणि ज्या क्षणी तुम्ही ह्याच्यावर विश्वास करता you enter into the blessings. तुम्ही आशीर्वादामध्ये प्रवेश करता. Amen. आमेन. Some Christians have lived all their lives आणि काय ख्रिस्ती लोक आपल्या संपूर्ण जीवन asking for blessings, आणि असं राहिले की ते आशीर्वादासाठी मागत but they होते never thought they were blessed. पण त्यांना कधी असं विचार आले नाही की ते So आशीर्वादित the, आहे. the blessing never came to them, म्हणून आशीर्वाद कधीच त्यांच्याकडे and they आले couldn't नाही. be a blessing to others. आणि ते इतरांसाठी आशीर्वाद बनू शकले नाही. Remember, आणि लक्षात ठेवा God has put us here देवाने आपल्याला इथं ठेवले to be आहे a blessing for others. इतरांसाठी एक आशीर्वाद द्यायला. The moment you became born आणि again, ज्या क्षणी तुमच्या नवीन you जन्म became झाले a child of God, तुम्ही देवाचे लेकरू झाले and you are blessed. आणि तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. It doesn't take time. आणि वेळ लागत नाही. You're already blessed. तुम्ही आधीच आशीर्वादित आहात. As you grow in this knowledge जसं तुम्ही ह्या ज्ञानामध्ये वाढत आहे and in faith, आणि विश्वासामध्ये you will see the blessing. तुम्ही आशीर्वाद पाहणार. Amen. Always Amen. think, I want to be a blessing आणि to नेहमी others. विचार करा की मित्रांसाठी एक आशीर्वाद झाला That's the पाहिजे. way you remove your focus from yourself आणि असं प्रकारे तुम्ही स्वतःवरून आपले लक्ष काढत आहे and you focus to be a blessing to others. आणि तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष लावत आहे की तुम्ही इतरांसाठी एक आशीर्वाद झाले And when you पाहिजे. give, you receive. आणि जेव्हा तुम्ही देत आहे तेव्हा Okay. तुम्हाला प्राप्त You know, होतो. today I want to give you a new message. आज मला तुम्हाला एक नवीन संदेश I द्यायचा want to आहे. show you who you are. मला तुम्हाला दाखवायचं की तुम्ही कोण आहात. That's very important आणि ही खूप महत्त्वाची because the आहे. devil always wants to steal that identity. कारण शैतानाची नेहमी इच्छा आहे की त्यांनी तुमची ओळखाची चोरी करू. Yeah, if you could steal that true identity, जर तो तुमच्या खरा ओळखाची चोरी करू then you शकत will आहे not live the true identity. मग तुम्ही जो खरा ओळख आहे त्यानुसार जगणार नाही. Even Satan wanted to destroy that identity when he came to Jesus. आणि शैतानाला देखील येशूकडे जेव्हा तो आला त्याला येशूच्या ओळखची नाश करायची इच्छा होती. Said, if you are the son of God, आणि त्याने सांगितले जर तू देवाचा पुत्र आहे not when you are the son of God. आणि जेव्हा तू पुत्र होणार असं नाही. If जर means putting doubt म्हणजे तो शंका घालतो whether you're a son of God or not. की तुम्ही देवाचे पुत्र आहे किंवा नाही. See, he wants to push you out of the true identity. आणि त्याला तुमच्या जी खरी ओळख आहे त्याच्यापासून दूर घेऊन जायचं. Amen. Amen. Okay, now let us see this message. आज आजचा संदेश आपण First, पाहूया. let me speak to you what happened when you became a child of God. आणि प्रथम मी तुमच्याशी बोलतो की काय झाले जेव्हा तुम्ही देवाचे लेकरू झाले You know, तेव्हा. our new birth आणि आपला जे नवीन जन्म is आहे not natural. आणि ती नैसर्गिक नाही. You know, our first birth आपला प्रथम जन्म is natural birth ती नैसर्गिक जन्म आहे by human beings. आणि ते मनुष्य जातीद्वारे झाली It's आहे. a natural human birth having natural human life. आणि ते नैसर्गिक मानवी जन्म आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक मानवी जीवन आहे. And this is a fallen life we had. आणि ही पतन पावलेली जीवन जो आपल्याकडे Now, आहे. when we believe in Jesus, आणि जेव्हा आपण ईश्वर विश्वास केले we become born again. जेव्हा आपण ईश्वर विश्वास केले आपला नवीन जन्म This झाले. new birth आणि हा जो नवीन is जन्म आहे not natural, ती नैसर्गिक नाही but spiritual. पण आत्मिक आहे. You will not see this, आणि तुम्ही हे पाहणार नाही but we need to believe. पण आपण विश्वास केला पाहिजे. See, no man can cause this spiritual birth. आणि कुठलाही मनुष्य ह्या आत्मिक जन्माला घडवू शकत नाही. No man can take you to heaven. आणि कुठलाही मनुष्य तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. It's not possible. आणि ही गोष्टी शक्यच नाही. So no man can cause a spiritual birth. म्हणून कुठलाही मनुष्य आपल्याला आत्मिक जन्म देऊ शकत They can नाही. only bring a natural birth. ते फक्त नैसर्गिक जन्म देऊ That शकतात. also happens by the ability of God. आणि ती देखील देवाच्या योग्यतेने Bec- किंवा कुवतने होत आहे. Because
Because we cannot create life. कारण आपण जीवनाची निर्माण करू शकत You know, नाही. once Holy Spirit told me एकदा पवित्र आत्म्याने how मला सांगितलं birth की takes place. कसं जन्म घडतो. One day I'll teach you about that. आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार But आहे remember त्याच्याविषयी. this. पण लक्षात ठेवा It's between the union of man and woman. आणि ते पुरुष व स्त्रीच्या संगमाने होतो That's the ability God put in them. आणि तो कुवत देवाने त्यांच्यामध्ये But ठेवला. yet, पण तरीही in the conception, आणि त्या when गर्भधारणामध्ये the life comes, जेव्हा जीवन येतो it is God's part. आणि तो देवाचा भाग असतो जीवन देण्याविषयी. Amen. आमेन. We cannot create life. आपण जीवनाचं निर्माण करू शकत No. नाही. God is life. देव जीवन आहे. We live because of His life. आपण जगतो त्याच्या जीवनामुळे. When He created man, जेव्हा त्यांनी He मनुष्याचे निर्माण breathed केलं into his nostril the breath of life. त्यांनी मनुष्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास And फुंकले man became a living soul. आणि मनुष्य एक जिवंत प्राणी झाला. So, life cannot be created by us. म्हणून जीवनाची निर्माण मनुष्य जाती करू शकत So- नाही. Going to heaven म्हणून स्वर्गामध्ये जाणे is a miracle by God. ती एक चमत्कार आहे जो देव करतो. No man can cause it to happen. आणि कुठलाही मनुष्य ही घडवू शकत So, नाही. religion cannot help you. म्हणून धर्म तुमची काय मदत करू शकत नाही. This is very important to know. आणि ही खूप महत्वाचे आहे की आपण जाणून You know, घेतलं John पाहिजे. 1:12 says, योहान 1:12 म्हणत आहे as many as received आणि Jesus. जितक्यानी येशूचा स्वीकार केला What does it say? आणि काय म्हणत आहे As many, जितक्यानी anyone आणि कुणीही who received Jesus. जो ज्या लोकांनी येशूचा स्वीकार केला Receiving shows a gift. आणि स्वीकार करणे दाखवत आहे की एक देणगी You आहे, don't दान आहे. earn it. तुम्ही त्याची You कमाई don't करत work for it. तुम्ही त्याच्यासाठी You काम don't करत deserve नाही. it. तुम्ही त्याच्यासाठी You लायक receive it नाही. as a free gift. आणि तुम्ही स्वीकार करत आहे एक मोफत दान So, म्हणून. as many as have received Jesus, आणि जितक्या लोकांनी येशूचा स्वीकार who is केला the gift of जो God देवाची देणगी for आहे mankind, मनुष्य जातीकरिता, then it says, मग म्हणत आहे as many as have received Him, आणि जितक्या लोकांनी येशूचा स्वीकार He केला आहे gave them the right आणि देवाने त्यांना अधिकार दिले to become the child of God. देवाच्या लेकरू होण्यासाठी. So, by believing Jesus म्हणून येशूवर विश्वास करून as your Lord and Savior, तुमच्या प्रभू व तारणहारा you म्हणून become a child of God. तुम्ही देवाच्या लेकरू होतो. Amen. आमेन. Then it says, मग पुढे म्हटले see, आहे look at this, John 1:12. आणि योहान 1:12 कडे बघा. And this birth आणि ही जी जन्म आहे is not physical birth. आणि ही काय शारीरिक जन्म नाही. This birth is not of the flesh, आणि ही जी जन्म आहे देहाची जन्म नाही based on physical life, आणि जो नैसर्गिक जीवनावर आधारित or आहे even according to man's will. किंवा मनुष्याच्या इच्छानुसार देखील नाही. But पण this birth is of God. पण हा जो जन्म आहे देवापासून होत आहे. Amen. आमेन. So you are something very special. म्हणून तुम्ही काहीतरी विशिष्ट आहात. You are heavenly. तुम्ही स्वर्गीय आहात We are birthed by God. आणि आपला जन्म आपल्याला देवाने जन्म दिलेली आहे. Amen. आमेन. We are born again by God. आपला नवीन जन्म झाली आहे देवाद्वारे. So be happy. म्हणून आनंदित व्हा. You know, many think I'll be happy when I get this, when I get that. अनेक लोकांना वाटतं की मी आनंदित होईल जेव्हा मला हा गोष्टी मिळेल तो गोष्टी मिळेल Many तेव्हा. Christians are not happy अनेक ख्रिस्ती लोक आनंदित till नाही. they become rich. जोपर्यंत ते धनवान होत Till नाही, they have this, जोपर्यंत they त्यांच्याकडे have अमुक this गोष्टी नाही, earthly things, जोपर्यंत त्यांच्याकडे पृथ्वीची गोष्टी नाही तो temporary human earthly things. तात्पुरता मानवी पृथ्वीच्या गोष्टी. But they don't rejoice पण ते आनंद करत नाही when they are saved. जेव्हा त्यांच्या तारण होतो. What does the Bible say? आणि शास्त्र काय म्हणत आहे? There is rejoicing in heaven. स्वर्गामध्ये आनंद होतो. When? कधी? Not when a person gets money, जेव्हा एक व्यक्तीला पैसा मिळतो तेव्हा नाही. position. जेव्हा त्याला पद No, no. मिळतो It तेव्हा says नाही. there is rejoicing in heaven आणि शास्त्र म्हणत आहे स्वर्गामध्ये आनंद when होतो one sinner, जेव्हा एक पापी, not good man, चांगला व्यक्ती नाही, sinner एक पापी turns to God, जेव्हा तो देवाकडे वळतो तेव्हा or when he repents, किंवा जेव्हा तो पश्चाताप करतो there's rejoicing. आणि मग तिथे आनंद Not होतो. after you have a big church, आणि मोठा मंडळी a big झाल्यानंतर congregation, किंवा मोठा लोकसमुदाय आहे after तेव्हा you नाही. fasted and prayed, तुम्ही खूप उपवास व प्रार्थना केल्या after you did नंतर this, आणि तुम्ही हे after you केले did that. तुम्ही ते केल्यानंतर Many people keep this on hold आणि अनेक लोक ह्या गोष्टीला धरून ठेवले आहेत. till they have everything. जोपर्यंत त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी आहेत Then they will rejoice. मगच ते आनंद करणार. But the Bible says पण शास्त्र म्हणत आहे that the true rejoicing is from heaven. आणि खरा जो आनंद आहे स्वर्गातून आहे. Heaven doesn't rejoice because the nation won a cricket match. आणि स्वर्ग तेव्हा आनंद करत नाही जेव्हा राष्ट्र जिंकला किंवा देशाने क्रिकेट मॅच जिंकला तेव्हा No, नाही. no, 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 no. No, it does. Heaven rejoices anything that has eternal meaning, आणि स्वर्ग त्या गोष्टीवर आनंद करतो ज्याच्यामध्ये सार्वकालिक अर्थ आहे. not
earthly meaning. पृथ्वीच्या अर्थासाठी नाही. No. नाही. It doesn't rejoice for that. आणि स्वर्ग ह्या गोष्टीसाठी आनंद When करत नाही. it concerns to eternal, ज्या सार्वकालिक गोष्टी Heavenly. असतो, स्वर्गीय गोष्टी असतो, godly, दैवी गोष्टी then असतो, heaven rejoices. मग स्वर्ग आनंद Now, करतो. in this case, आणि ह्या स्थितीमध्ये when a sinner, जेव्हा एक पापी having done nothing, जेव्हा त्यांनी काहीच केला नाही did not even live for God, आणि देवासाठी जगला देखील नाही, but he believed, पण त्यांनी फक्त विश्वास धरला and the Trinity, our Father, Lord, Jesus, Holy Spirit entered his life. आणि त्रैकीय देव प्रभू येशू आणि पवित्र आत्मा त्याच्या जीवनात प्रवेश He केला. became born again. मग त्याचा नवीन जन्म The झाला. whole heaven मग rejoices. पूर्ण स्वर्ग आनंद केला. So heaven considers this as a celebration. म्हणून स्वर्ग ह्या गोष्टीला एक उत्सव म्हणून समजतो. Amen. आमेन. Which is that day? आणि तो दिवस कुठला The दिवस आहे? day you're born again. आणि ज्या दिवशी तुमच्या नवीन जन्म झाले त्या दिवशी. Amen. Amen. So you should be rejoicing म्हणून तुम्ही आनंद केला पाहिजे. from the day of spiritual birth. आणि तुमच्या आत्मिक जन्माच्या दिवसापासून तुम्ही आनंद केला And Holy पाहिजे. Spirit told me आणि पवित्र that's आत्म्याने the मला सांगितलं. real reason to rejoice. आणि तो खरा कारण आहे आनंद करण्यासाठी. Amen. Amen. That's the real reason. आणि तो खरा कारण आहे. Because our Father got you as his child. कारण आपलं देव पिताला तुम्हाला त्याला त्याच्या लेकरू म्हणून तुम्ही प्राप्त झाले. The one who was lost आणि जो हरवला होता is found. तो आता सापडला The आहे. one who was dead आणि जो मेला होता is तो alive. आता जिवंत आहे. That's what the prodigal son's father said. आणि असं सुधला पुत्राच्या पिताने My सांगितलं, son was dead. माझा मुलगा मेला होता He's तो alive. आता जिवंत He आहे. was lost. तो हरवला होता He's तो found. आता सापडला Let आहे. us celebrate. चला आपण उत्सव करू. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Let us celebrate. चला आपण उत्सव करू. So that is the real reason for celebration. आणि हाच खरा कारण आहे आनंद उत्सवासाठी. So keep this in your mind. म्हणून ही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा, मनात ठेवा. Don't wait to rejoice आणि आनंद करण्यासाठी वाट बघू till नका. your dreams are fulfilled, जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही till तोपर्यंत, you get married, जोपर्यंत तुमच्या लग्न होत till नाही you have तोपर्यंत, enough money, जोपर्यंत तुमच्याकडे पुरेसा पैसा till नाही you have a तोपर्यंत, house. जोपर्यंत तुम्हाला घर मिळत नाही a car. तोपर्यंत, गाडी नाही. No, 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 no. The नाही. real rejoicing of heaven आणि स्वर्गाचा खरा आनंद begins तेव्हा सुरू होतो the moment you become a child of God. ज्या क्षणी तुम्ही देवाचा लेकरू होतो तेव्हा. Amen. Amen. When heaven rejoices, आणि जेव्हा स्वर्ग आनंद करतो, hell cries. नरक रडतो. That's the time hell आणि cries. त्यावेळेस नरक रडतो. Because he let go of that person. That person left him कारण तो व्यक्ती जो आहे शैतानाला सोडून गेला from the kingdom of आणि darkness. तो अंधकाराच्या राज्यातून He is निघून गेला transferred in the kingdom of light. आणि प्रकाशाच्या राज्यात त्याची And बदली Satan झाली. cannot be Lord over your life. आणि शैतान आता तुमच्या जीवनावर प्रभुत्व करू He शकत नाही cannot show authority over you. आणि तो तुमच्यावर अधिकार गाजवू शकत You are नाही not his slave. आणि तुम्ही त्याचे गुलाम नाही. You are not his doormat. तुम्ही त्याचे पाय पुसणी नाही. Now, Satan, the king of darkness, is your doormat. आता शैतान जो अंधकाराचा राजा आहे तो तुमच्या पाय पुसणी आहे. Amen. आमेन. So, rejoice. म्हणून आनंद करा. You know, when heaven rejoices, जेव्हा स्वर्ग आनंद करतो, Holy Spirit told me पवित्र that आत्माने our मला Father सांगितलं rejoices. की आपला पिता आनंद Lord करतो, Jesus प्रभू rejoices. येशू ख्रिस्त आनंद Holy करतो, Spirit rejoices. पवित्र आत्मा आनंद करतो All the saints in heaven आणि rejoice. स्वर्गामध्ये सर्व संत आनंद करतात And all the angels of heaven rejoice. आणि स्वर्गाचे सर्व देवदूत देखील आनंद करतात. So that's a cause for rejoicing. म्हणून तो एक कारण आहे आनंद करण्यासाठी. In whatever heaven rejoices is the true rejoicing. आणि ज्या कुठल्या गोष्टीमध्ये स्वर्ग आनंद करतो तो खरा आनंद They आहे are so happy. आणि ते इतके आनंदित And from आहे. that time, आणि त्यावेळेपासून heaven is always smiling at you. आणि स्वर्ग नेहमी तुमच्याकडे बघून स्मित देत आहे. Don't forget that. आणि हे विसरू But the नका. devil will rob that identity. पण शैतान त्या ओळखाची चोरी That करतो heaven is not happy. की स्वर्ग God आनंदित is not नाही, happy. देव आनंदित नाही. See, he wants to rob you of that true image. आणि तुमच्या जो खरा प्रतिमा आहे त्याची चोरी शैतानाला करायची इच्छा It आहे. is in your आणि hands. हे तुमच्या You हातात need आहे. to hold this revelation. तुम्ही हे प्रकटीकरण प्रकाशाला धरून ठेवले Anyone who's पाहिजे. trying, even by message, to bring you out of that revelation, you must not give up. आणि कोणी संदेशाद्वारे तुम्हाला त्या प्रकटीकरणापासून बाहेर काढायचा प्रयत्न करत आहे तरी तुम्ही आशा नाही सोडले पाहिजे. Many will ते criticize प्रकटीकरण you. धरून बसले पाहिजे. अनेक लोक तुमची निंदा करणार Oh, you have done this. की तुम्ही हे You have केले, done that wrong. तुम्ही त्या चुकीच्या गोष्टी The devil केल्या. influences them. आणि शैतान त्यांना प्रभावित Those who करतो. don't have the right knowledge of God's word, ज्या लोकांना देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान the नाही, devil influences them शैतान त्यांना प्रभावित करतो to attack the light people.
प्रकाशाच्या लोकांवर हल्ला करायला. There are only two categories. आणि फक्त 2 गट The आहेत. light people and darkness people. प्रकाशाचे लोक आणि अंधकाराचे लोक. Heavenly Father स्वर्गीय पिता and Satan as the father. आणि शैतान जो पिता आहे. Sinner पापी or saint. आणि संत. These are the two categories. आणि हे 2च गट आहे. Many, by criticizing you, अनेक लोक तुमची निंदा करून made one more category. अजून एक गट तयार केली That आहे. you're a little sinner, you're a little saint. की तुम्ही छोटा संत आहे, छोटा पापी आहे. Now when you sinned, आता जेव्हा तुम्ही you पाप become a केले, sinner. तुम्ही पापी झाले. And tomorrow, आणि उद्या when you repent, जेव्हा तुम्ही you पश्चाताप fasted करता, and prayed, तुम्ही उपवास व प्रार्थना you केली, came back again, तुम्ही परत आले, you became a saint. मग परत तुम्ही संत झाले. So they made the third category. म्हणून त्यांनी तिसरा गट देखील तयार केला. That's why people are so confused. म्हणून लोक आज इतकं गोंधळलेले आहेत. They're having guilt. त्यांच्या मनात They're दोषी living भावना condemned life, आणि ते दंडित जीवन जगत fear आहे. life. भीतीचे जीवन जगत आहे. That's why the devil is robbing them of all the blessings. आणि असं शैतान त्यांची सर्व आशीर्वादाची चोरी करत आहे. As long as you hold on to the true word, जोपर्यंत तुम्ही खरा वचनाला धरून the बसले devil आहात, cannot rob your blessing. शैतान तुमची आशीर्वादाची चोरी करू So शकत don't नाही. let the devil rob your true identity. म्हणून शैतानाने तुमच्या खरा ओळखाची चोरी करू नये. Hold it. त्याला धरा Amen. Amen. And don't hear wrong आणि messages. चुकीचा संदेश Okay, let ऐकू us go a नका. little further now. आपण पुढे जाऊया. Okay. So I told you it is impossible for a man to cause the spiritual birth. आणि तुम्हाला सांगितले की मनुष्याला आत्मिक जन्म देणे ही अशक्य अशी गोष्टी आहे. It is purely done by God. आणि ही गोष्टी शुद्धपणे देवच It's करतो. totally by God. आणि पूर्णपणे ही गोष्टी देवच The करतो. new birth is related to God. आणि नवीन जन्म जो आहे त्याचा संपर्क फक्त देवाबरोबरच आहे. Nothing to do with man. आणि मनुष्याबरोबर नवीन जन्माच्या You काय cannot घेणे buy देणे. this new birth. आणि हा नवीन जन्म तुम्ही विकत घेऊ You शकत cannot नाही. deserve this new birth. आणि या नवीन जन्माच्या तुम्ही लायक You होऊ शकत cannot नाही. work for this new आणि या birth. नवीन जन्मासाठी तुम्ही काम देखील करू शकत नाही. You cannot do penance for this new आणि birth. तुम्ही हा नवीन जन्मासाठी प्रायश्चित देखील करू शकत It's a नाही. gift from God. आणि ही एक देणगी आहे देवापासून. And who is that gift? आणि तो देणगी कोण आहे? Jesus. येशू आहे. Anyone believes in आणि Jesus, जो कोणी येशूवर विश्वास करतो you have this gift of eternal life. तुमच्याकडे सार्वकालिक जीवनाचे देणगी आहे. Amen. आमेन. You cannot lose it आणि तुम्ही ते गमवू शकत because you नाही. didn't earn it. कारण तुम्ही त्याची कमाई You तर know, केली today नाही. many preach. आज अनेक लोक You प्रचार will lose your करतात. salvation. तुम्ही तुमच्या तारणारा गमवणार. If you earned it, जर तुम्ही त्याची कमाई you केली can lose it. तुम्ही ते गमवू शकत आहे. If it was given as a gift, जर ती बक्षीस म्हणून दिली God गेली आहे never can take away that gift. आणि देव कधीच ती देणगी परत घेणार नाही. Amen. Amen. God will never take it. आणि देव कधीच घेणार नाही. But you can reject it. पण तुम्ही त्या देणगीचा नाकार करू शकत Remember नाही. this. लक्षात ठेवा. You can reject that gift. आणि तुम्ही त्या देणगीचा नाकार करू शकत But आहे. God will never take away that gift. पण देव कधीच तो देणगी घेऊन जाणार So the नाही. devil is not convincing God to take away that gift. म्हणून शैतान देवाला खात्री पटवत नाही ती देणगी घेऊन जायला परत. No. नाही. He will do something in your life. आणि शैतान तुमच्या जीवनामध्ये काहीतरी So करणार much hurt, आणि खूपच so नाराजगी much करणार anger, आणि खूपच राग so much उत्पन्न- offenses, आणि खूपच नाराजगी उत्पन्न करणार. so that you on your own must reject God. जेणेकरून तुम्ही स्वतःहून देवाचा नाकार केला पाहिजे. But we know, पण आपल्याला माहिती आहे why will anyone reject God का कोणी देवाचा नाकार करणार. and whatever He has given us? आणि जो काही देवाने आपल्याला Because the दिलेला Bible says, कारण शास्त्र म्हणत आहे everything that comes from heaven comes as a gift. आणि प्रत्येक गोष्टी जो स्वर्गातून येत आहे तो एक देणगी म्हणून येतो. Amen. Amen. Today, if you have a big church, आज जर तुमची मोठी मंडळी it's a आहे gift. ही एक देणगी आहे. Today, if you have gifts, जर आज तुमच्याकडे देणगी Holy आहे Spirit, पवित्र आत्माची it दान is a आहे gift. ती एक दान आहे. Today, if you have a talent, जर आज तुमच्याकडे गुण it's आहे a gift. ती एक देणगी आहे. Amen. आमेन. Everything is a gift. प्रत्येक गोष्टी एक देणगी आहे. And gift is based on the giver आणि जी देणगी आहे तो देणारावर आधारित असतो. because of his great love for you. आणि त्याची महान प्रीती तो तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळे तो देतो. And he will never quit loving you. आणि तो तुमच्यावर प्रीती करण्याच्या कधीच बंद So he करणार will नाही. always give you gifts. म्हणून नेहमी देव तुम्हाला बक्षीस किंवा देणगी देतच राहणार. You must receive it. आणि तुम्ही त्याचा स्वीकार केला Don't पाहिजे. earn it. आणि त्याची कमाई करू Okay, नका. let's go a little further. आपण पुढे जाऊया. So, this new birth आणि हा जो नवीन जन्म आहे happens in one part of your body, that is your spirit. आणि हा जो नवीन जन्म आहे तुमच्या जीवाच्या एका भागामध्ये होत आहे आणि तो आहे तुमच्या आत्मामध्ये. Your spirit is born again. आणि तुमच्या आत्माचा नवीन जन्म होतो. And
that part of man, आणि मनुष्याचा तो जो आत्माचा भाग आहे no man has access. आणि कुठलाही व्यक्तीला त्या आत्मामध्ये प्रवेश नाही. Because all this happened in the spiritual realm. कारण ही सर्व गोष्टी आत्मिक जगात झालेली आहे. You didn't see it. तुम्ही ते पाहिले नाही. When you repented, जेव्हा तुम्ही when you पश्चाताप believed in केला, Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर you विश्वास didn't see केला, God coming in you, तुम्ही पाहिले नाही की देव तुमच्यामध्ये येत आहे, living in you, तुमच्यामध्ये राहत आहे perfecting your spirit. आणि तुमच्या आत्माला परिपूर्ण केले. You didn't see all these तुम्ही things. हे सर्व गोष्टीला पाहिलेच नाही. This is done by God. आणि ही गोष्टी देवच करतो. Amen. Amen. Whether you feel it or not, तुम्हाला वाटत आहे किंवा नाही, you need to believe. तुम्ही फक्त विश्वास केले So पाहिजे. now this part of your being is perfect म्हणून तुमच्या जीवाचा हा जो भाग आहे आत्मा तो परिपूर्ण आहे. because it had nothing to do with you. कारण ह्या आत्माला तुमच्या बरोबर काय घेणे देणे It नव्हते is God who did it. आणि देवानेच तो केला. That's what the Bible says. म्हणून शास्त्र If म्हणतं, any man be in Christ, is a new creation. जर कुठल्या व्यक्ती ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती The आहे. old is gone, जुना निघून the new गेला has आहे, come, नवीन and आलेली आहे. all this is by God. आणि हे सर्व गोष्टी देव करतो. In 2 Corinthians 5:18. आणि 2 करंथीकरास 5:18 So this entire thing is done by God. म्हणून ही संपूर्ण जी गोष्टी आहेत देवच करतो. So that part of your being, that spirit, आणि तुमच्या जीवाचा तो जो भाग आहे आत्मा is now righteous, तो आता नीतिमान आहे, holy, पवित्र आहे, does not sin, पाप करत नाही, cannot sin, पाप करू शकत it नाही loves God, आणि तो देवाला खूप पसंत and करतो, this प्रीती part करतो. of your being आणि तुमच्या जीवाचा हा जो भाग आहे is safe from the devil. शैतानापासून खूपच सुरक्षित आहे. He cannot touch it. शैतान तुमच्या आत्माला No man स्पर्श करू can शकत नाही kill it. आणि कुठलाही मनुष्य आत्माचा वध करू That's शकत why नाही. Matthew 10:28 says म्हणून मत्ते 10:28 म्हणत आहे they can touch your body, ते तुमच्या शरीराला हात लावू but शकत not your नाही, spirit soul. पण तुमच्या आत्मा जीवाला नाही, They cannot touch that part. ते त्या भागाला हात लावू शकत नाही. Amen. So okay, till that we have understood. Now let's आणि go a little इथपर्यंत further. आपल्याला समजलं. आपण पुढे जाऊया. There was a great teacher आणि- called Nicodemus in the आणि Bible. महान गुरुजी होता निकोदिमा, जो शास्त्रामध्ये होता He was not born again. आणि त्याचा नवीन जन्म So झालेला he did नव्हता. not understand what is born again. म्हणून त्याला कळले नाही की नवीन जन्म म्हणजे काय. When Jesus told him, you must be born आणि again. येशूने सांगितले तुझ्या नवीन जन्म झालंच So पाहिजे. this is the must of the Bible. म्हणून ही जी शास्त्रामध्ये ही अगत्य अशी गोष्ट When the आहे. Lord said must means it's a must. आणि जेव्हा प्रभू म्हणत आहे गरजेची आहे म्हणजे The Lord गरजेची did not tell a drunkard, आणि देवाने एक दारुड्याला a wicked सांगितले, man. दुष्ट व्यक्तीला सांगितले No, नाही. he is telling the best of the best man those times, आणि सर्वात उत्तमाचा उत्तम व्यक्ती त्या काळामध्ये जो होता त्याला येशू बोलत होता, who followed the law. जो नियमशास्त्राचे पालन करत So होता. he is telling this man, म्हणून येशू ह्या निकोदिमाला बोलत आहे. you, with all these things, you cannot go to heaven. आणि ह्या सर्व इतर गोष्टींद्वारे तू स्वर्गात जाऊ शकतच नाही. You must be born again. तुझ्या नवीन जन्म तर झालंच पाहिजे. And when Nicodemus heard this, ज्या निकोदमाने हे ऐकले he thought त्यांनी विचार केला everything naturally. आणि नैसर्गिकरित्या त्यांनी विचार केला. He thought, how could one go back to his mother's womb आणि त्यांनी असं विचार केला एक व्यक्ती परत कसं आपल्या आईच्या उदरामध्ये जाऊ शकतो and come out of it again? आणि परत उदरातून कसं बाहेर येऊ शकतो. He was thinking naturally. आणि तो नैसर्गिकरित्या He was विचार thinking करत of physical birth, आणि तो शारीरिक जन्माविषयी विचार natural करत, birth. नैसर्गिक जन्माविषयी विचार करत But the होता. Lord was not telling about the physical birth. पण प्रभू त्याला शारीरिक जन्माविषयी तर बोलतच He did not नव्हता. even realize आणि त्याला हे देखील समजले that नाही even if that was possible, की जरी ही गोष्टी शक्य असते he would still be born of the flesh, a natural birth, not spiritual. तरी तो देहापासूनच जन्म घेतला असता, नैसर्गिक जन्म घेतला असता, पण त्याचा आत्मिक जन्म कधीच झाला नसता. Regardless of how many आणि times कितीही वेळ a person could be born एक व्यक्ती जन्म घेऊ out शकतो of his mother's womb, त्याच्या आईच्या उदरातून, he would still be flesh, तरी तो देहच असणार, मांसच असणार. because flesh gives birth to flesh. कारण देह देहालाच जन्म देतो. So the Lord told Nicodemus म्हणून देवाने प्रभूने निकोदिमाला सांगितले in John 3:6, योहान 3:6 that मध्ये, which is born of the flesh is flesh, जो देहापासून जन्म घेतलाय तो देह आहे and that which is born of the spirit is spirit. आणि जो आत्मापासून जन्म घेतलाय तो आत्मा आहे. Since you cannot be born of the spirit by the first birth, you need to be born again. आणि प्रथम जन्माने तुमच्या आत्माचा जन्म होऊ शकत नाही, म्हणून तुमच्या दुसरा जन्म होणे, नवीन जन्म होणे गरजेची That आहे. which is born of the flesh means, आणि देहानुसार Natural man. जन्म घेणे म्हणजे नैसर्गिक मनुष्य. you know, people of the world talk about 7 janam.
आणि जगाचे लोक 7 जन्माविषयी बोलत आहे. Even if you take 100 janam, आणि जरी तुम्ही 100 जन्म घेतले you will still not be born again. तरी तुमचा नवीन जन्म तर होणार नाही. You'll be born of the flesh. तुमच्या देहातूनच जन्म होणार. Though it is not possible, जरी ही गोष्टी तर शक्य नाही there is no 7 births. आणि 7 जन्म तर मुळीच नाही. Even if there were 7 or 100 births, जरी 7 किंवा 100 जन्म असले तरीही flesh will give birth to flesh. देह तर देहालाच जन्म देणार. Natural life will give birth to natural life, आणि नैसर्गिक जीवन नैसर्गिक जीवनालाच जन्म देणार. not spiritual life. आत्मिक जीवनाला तर जन्म देणार नाही. Amen. Amen. So it is impossible म्हणून अशक्य आहे by human way मनुष्य मार्गाने to go to heaven. स्वर्गात जायला. Have you seen this? तुम्ही हे पाहिले का? That's what the Lord was telling. आणि असंच प्रभू निकोदिमाला बोलत होता. To be born again आणि नवीन जन्म होणे is म्हणजे not to be born again of our parents, आणि नवीन जन्म घेणे म्हणजे परत आपल्या आई वडिलांकडून आपला दुसरा जन्म होणे हे नाही. but to be born of God the Spirit, पण देवापासून जन्म झालेले पाहिजे जो आत्मा आहे. that we may have His divine life जेणेकरून आपल्याला त्याचे दैवी जीवन with His मिळेल divine nature, आणि त्याच्या दैवी स्वभाव बरोबर a spiritual life एक आत्मिक जीवन different from the natural life, आणि नैसर्गिक जीवनापासून खूपच वेगळा जीवन spiritual nature आणि आत्मिक स्वभावाचा different from the natural nature. आणि नैसर्गिक स्वभावापासून खूप वेगळा. When we are born of our parents, जेव्हा आपल्या आई वडिलांपासून आपला we जन्म were होतो born of the flesh. आपल्या देहापासून जन्म झाले. When we are born again of God, जेव्हा देहापासून आपला पुन्हा जन्म we are झाले born of the Spirit. आपल्या आत्मापासून जन्म झालेली आहे. Amen. आमेन. So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. So rejoice. म्हणून आनंद करा. You are a child of God, तुम्ही देवाचे लेकरू आहात not by human strength. आणि मानवी बलाने नाही No man made you a child of God. आणि कुठल्याही मनुष्याने तुम्हाला देवाच्या No man मुलं बनवले can नाही make you a child of God. आणि कुठलाही मनुष्य तुम्हाला देवाचे लेकरू बनवू शकत नाही. It is God Himself आणि देव स्वतः आहे who birthed you ज्याने तुम्हाला जन्म दिले by giving His life, त्याच्या जीवन देऊन that you were born again की तुमचे नवीन जन्म झाले and you became a child of God. आणि तुम्ही देवाचे लेकरू झाले. Amen. आमेन. Now no one can kill this born again spirit. आणि आता हा नवीन जन्मलेला आत्माचा कोणीही खून किंवा वध करू शकत No, नाही. never. कधीच नाही. The devil cannot touch this life. आणि शैतान ह्या आत्मिक जीवनाला हात लावू शकत Remember नाही. this. हे लक्षात ठेवा. Once you're born again, एकदा तुमच्या नवीन जन्म झाले you're born again. तुमच्या नवीन जन्म झाले And the devil cannot touch. आणि शैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. Amen. Amen. So rejoice in म्हणून this. आनंद करा या गोष्टीमध्ये. You know, what did the Lord say? आणि प्रभूने When काय the सांगितलं? disciples were happy, ज्या शिष्य आनंदित होते when they saw that the gift of God was working, when they cast out demons, आणि त्यांनी पाहिले की देवाचे दान काम करत आहे जेव्हा त्यांनी दुरात्म्यांना बाहेर काढले they were so happy. ते खूप आनंदित झाले. Jesus said, येशूने do सांगितलं not rejoice आणि ह्या गोष्टीमध्ये आनंद करू that नका demons are submitting to you. की जे दुरात्मे तुमच्या अधीन झाले म्हणून ह्या गोष्टीमध्ये आनंद Rejoice. करू नका पण आनंद करा. That your names are written in the heavenly book of life. पण आनंद करा की तुमचे जे नाव आहे स्वर्गाच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिले गेले आहे So म्हणून. that is the reason to आणि rejoice तोच कारण आहे आनंद that करण्यासाठी. you are born again. जेव्हा तुमचा नवीन जन्म You have होतो become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू You have the झाले. life of God. तुमच्यामध्ये देवाचे And जीवन the आहे devil cannot touch that आणि life. शैतान त्या जीवनाला हात That लावू life शकत is perfect. तो जीवन That परिपूर्ण आहे. life is holy. तो जीवन That पवित्र life आहे. is righteous. तो जीवन It नीतिमान is the आहे. nature of God. त्याच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे And that is how God sees you. आणि तसंच देव तुम्हाला पाहत आहे. Amen. आमेन. With that life, you're related to God. आणि त्या जीवनाने तुमचा संबंध देवाशी With that होतो. life, you have fellowship. आणि त्या जीवनाने तुमच्या सहभागिता होतो. That life gave you a relationship. आणि तो जीवनाने तुम्हाला एक नातेसंबंध That दिले life made God your father. आणि तो जीवन तुम्हाला देवाला तुमच्या पिता बनवलेला आहे. That life made you his son, आणि त्या जीवनाने तुम्हाला देवाचे पुत्र not a बनवले. servant. एक दास नाही. You're born by his life. आणि त्याच्या जीवनाने तुमच्या When जन्म any झालेला. child is born to you आणि जेव्हा कुठलाही लेकरू तुम्हाला तुमच्याद्वारे जन्म by the देतो natural birth, नैसर्गिक जन्माने that child is your child, आणि तो लेकरू तुमच्याच not लेकरू your असतो. servant. तुमच्या दासाच्या नाही. In the same way, तसंच प्रकारे when you're born again, जेव्हा तुमच्या नवीन you're a जन्म child झाले, of God, तुम्ही देवाचे लेकरू आहे birthed by आणि God, देवाने तुम्हाला by जन्म दिला. spirit life, त्याच्या आत्मा and जीवनाने you're the child of God, आणि तुम्ही देवाचे लेकरू आहे not a servant. आणि दास नाही.
Amen. आमेन. That's how God calls you sons and daughters. म्हणून देव तुम्हाला पुत्र व कन्या बोलत आहे. Amen. आमेन. God calls you a son and a daughter, but our mentality is like a slave. देव आपल्याला पुत्र व कन्या बोलत आहे, पण आपली जी मानसिकता आहे गुलामाची मानसिकता Why? आहे. का? We have not renewed our mind. आम्ही आपल्या मनाला नवीन केले When we नाही. were sinners, जेव्हा आम्ही पापी होते, serving Satan शैतानाची सेवा करत by the होते way of sin, आणि पापाच्या मार्गाने we were slaves. आम्ही गुलाम होते. That's what the Bible आणि says. असं शास्त्र When we were म्हणतात. slaves of sin, जेव्हा आपण पापाचे we were गुलाम होते, slaves of Satan. आपण शैतानाचे गुलाम होते. And that mentality आणि तो जो मानसिकता is आहे, come into the body of Christ. ती जी मानसिकता आहे ख्रिस्ताच्या शरीरामध्ये We आलेली have आहे. not renewed your mind. आणि आम्ही आमच्या मनाला नवीन केले नाही. Though we have become sons and daughters, जरी आम्ही पुत्र व कन्या झालेली आहे, because we don't have the right knowledge of God's word. कारण आपल्याकडे देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान नाही We म्हणून come to God as a servant, आपण देवाकडे एक दास म्हणून as येतो, a slave, एक गुलाम म्हणून but येतो, not as a son and a daughter. पण एक पुत्र व कन्या म्हणून येत It's a नाही. sad thing. आणि ही वाईट गोष्टी आहे. In the natural, we know आणि नैसर्गिक मध्ये आपल्याला when a माहिती child आहे, is born in our family, जेव्हा एक बाळ आपल्या कुटुंबामध्ये जन्म they घेते are our children, आणि ते आपले लेकरं not आहे, servants. दास नाही. We know that. आपल्याला ही गोष्टी माहिती But आहे, how do we don't know this? पण आपल्याला ही गोष्टी कसं माहिती The नाही. same way, आणि तसंच we are प्रकारे born again आपलं नवीन जन्म झालेला by the आहे Spirit of God देवाच्या आत्माद्वारे, and entered the family of आणि God. देवाच्या कुटुंबामध्ये आम्ही प्रवेश But केला still, आहे. we come to God as a servant. पण तरी आपण देवापुढे दास म्हणून येतो. But God sees you as a son. पण देव तुम्हाला पुत्र म्हणून पाहतो. Look at the prodigal son's आणि parable. उद्धा पुत्राच्या दाखलाकडे बघा. When the son left, जेव्हा पुत्र निघून गेला, the father still loved him. पिता तरी त्याच्यावर प्रीती केली. But when he wanted to come back, पण जेव्हा पुत्राला परत यायची look at इच्छा his होते, slave आणि mentality. त्याच्या गुलामाची मानसिकताकडे He बघा. said, त्यांनी I सांगितलं, will tell my मी father. माझ्या पिताला सांगेल. He calls him father. आणि तो त्याला पिता बोलतो, But his mentality is a slave पण mentality. त्याची जी मानसिकता आहे गुलामाची He मानसिकता, says, तो I will बोलतो, tell my मी father, माझ्या पिताला बोलेल, I want to become a servant. मला तुझा दास व्हायचा आहे. Look at this. आणि ह्या गोष्टी I will work मी काम करणार and then you pay me आणि wages. मग तू मला मजुरी दे. With that thought, he comes home. आणि तो विचार घेऊन तो घरी येतो. That was his mind. आणि तो तसा त्याच्या मन Look at the होता. father's आणि mind. पिताच्या The मनाकडे बघा. father's mind didn't आणि change. पिताचे मन बदललाच He नाही. still accepted him as his son. आणि पिताने तरी त्याला पुत्र म्हणूनच स्वीकार Though he केला. sinned, जरी त्यांनी पाप केला, but according to him, पण पितानुसार he is my child. तो माझा लेकरू आहे. He didn't say, okay, go and work. आणि पिताने सांगितलं नाही, ठीक आहे तू जाऊन काम कर. He ran. आणि तो धावत And सुटला. Holy Spirit told me, आणि पवित्र आत्माने मला the father सांगितलं, ran आणि पिता धावत सुटला and embraced him आणि त्याला आलिंगन दिले with his dirty clothes, त्याच्या घाणेरड्या वस्त्राबरोबर with a poverty image. आणि त्या दरिद्रीच्या प्रतिमेने Embraced him. त्याला आलिंगन दिले. He didn't tell him, go and take bath. आणि पिताने पुत्राला सांगितले नाही, Clean जाऊन yourself. प्रथम अंघोळ घे, स्वतःला शुद्ध First कर, become clean. प्रथम पहिला स्वच्छ First हो become holy. आणि प्रथम पवित्र हो, First repent. प्रथम पश्चाताप कर. Repent. पश्चाताप कर Whatever you did. की जे काय तू केलाय त्याच्यासाठी पश्चाताप कर, And then I will accept you. आणि मगच मी तुझा स्वीकार Because करणार. now you're a sinner. कारण आता तू एक पापी आहे It will take time for you to become a saint and a child of God. आणि तुला वेळ लागेल संत व्हायला आणि देवाच्या लेकरू He व्हायला. didn't say that all. पिताने हे असं That सांगितलं is what we preach today. आणि असंच आम्ही आज प्रचार When a करतो. saint sins, जे एक संत पाप they करतो address him as a sinner. ते त्याला पापी म्हणून संबोधित करतात, That God treats him as a sinner. की प्रभू त्याला पापी समजतो They make you his servant. आणि तुम्हाला देवाच्या चाकर बनवतो. But that is not the way the prodigal son father looked at him. पण असं प्रकारे उद्धा पुत्राच्या पिताने पुत्राकडे बघितले He नाही didn't call him a sinner. आणि पिताने त्याला पापी He बोलवले didn't shout नाही, at him. त्याला ओरडले He नाही didn't rebuke him. आणि त्याला He धमकावले didn't नाही, punish him. त्याला शिक्षा दिली नाही He didn't say, go fast and pray. आणि सांगितले नाही जा उपास व प्रार्थना कर After some days, आणि काही you'll दिवसानंतर become right with me. आणि तू माझ्या बरोबर नीट होणार Repent for all that you did. आणि जे काय गोष्टी तू केल्या त्याच्यासाठी तू No, पश्चाताप no, कर. no, 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 no. नाही. The son was speaking. आणि पुत्र Make बोलतच me a होता servant. आणि मला एक चाकर The बनव. father cut his words. आणि पिताने त्याच्या शब्द Ran and स्थापले. embraced him जाऊन त्याला आलिंगन दिले, to show him, त्याला I दाखवण्यासाठी love you. मी तुझ्यावर प्रीती करतो. Even in this state, आणि ह्या स्थितीमध्ये देखील even in this dirt, आणि ह्या मलामध्ये देखील I love you. मी तुझ्यावर प्रीती करतो And you're my son. आणि तू माझा पुत्र आहे. He told his servants, त्याने त्याच्या चाकरांना go bring सांगितले the clothes, आणि जाऊन त्याच्यासाठी पोशाख आण the best robe, आणि उत्तम Put जगा on him. त्याच्यावर घाल sandals, आणि पायथाण आण and the ring. आणि अंगठी आण. The ring shows authority. आणि जो अंगठी आहे तो He's अधिकार my son.
तो माझा पुत्र आहे And let us celebrate. आणि त्याला आपण उत्सव करू. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. He didn't say, let us mourn. आणि असं सांगितलं ना आपण शोक करू. Let us have a mourning party. चला आपण शोकाची पार्टी Crying करूया, party. मेजवानी, रडण्याची मेजवानी करू. Because my son, कारण माझा मुलगा he sinned. त्यांनी पाप He केलं. spoiled my name. माझं नाव He खराब spoiled केलं my family's आणि name. कुटुंबाचं नाव खराब He केलं. lost all the money. सर्व पैसा उद्ध्वस्त Let केला. us have a mourning ceremony. चला आपण शोकाची सभा ठेवू. No. नाही. He said, let us celebrate. आणि पिताने सांगितले चला आपण What उत्सव is करू. there to celebrate? आणि काय आहे उत्सव करण्यासाठी. He didn't earn any celebration. आणि ते कुठल्याही उत्सवाच्या तो लायक Did he नव्हता. do some good, great job? त्यांनी काय मोठा महान कार्य केला का. Why do they celebrate? आणि ते का साजरा केला. Why people celebrate? आणि लोक का साजरा Because करतात. someone achieved something. आणि कुणीतरी काहीतरी मिळवले म्हणून. Someone did something great. आणि कुणीतरी काय महान केला म्हणून. Let us rejoice and चला celebrate. आपण आनंद करूया, उत्सव करूया. Our Father is different. आपला देवपिता वेगळा आहे. Look at this. आणि ह्या Many गोष्टी- have not seen this. अनेक लोकांनी हे God पाहिलं is नाही different. की देव वेगळा आहे He is unique. आणि तो विशिष्ट He's आहे not like human आणि तो beings. मनुष्य जातीसारखा We नाही. bring him down to the level of man. आम्ही त्याला मनुष्याच्या पातळीपर्यंत आणतो Let God be God. आणि देवाला देव असू And द्या let human beings be human आणि beings. मनुष्य जाती असू द्या. Amen. आमेन. Don't bring him down to the level of man. आणि And his देवाला thinking. मनुष्याच्या पातळीवर आणू नका, मनुष्याच्या विचाराच्या पातळीवर आणू नका. There's no one like God. आणि देवासारखं कुणी नाही There'll no one be like आणि God. कुणी देवासारखा होऊ He is शकतच नाही. unique. तो विशिष्ट आहे. Amen. आमेन. He embraced him and kissed him आणि पिताने त्याला आलिंगन दिले, चुंबन and said, दिले let us आणि celebrate. सांगितले चला आपण उत्सव करू. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The father never changed. पिता कधीच बदलला नाही No. He never changes. आणि पिता बदलत नाही. Once you are his son, एकदा तुम्ही त्याचे पुत्र you झाले, are his son forever. तुम्ही युगानुयुगसाठी त्याचे पुत्र आहात. Once you are his daughter, एकदा तुम्ही त्याची कन्या झाली, you are his daughter forever. तुम्ही त्याची कन्या आहे युगानुयुगसाठी. Amen. आमेन. When you go to heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार you don't go in the name of your family. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या नावाने स्वर्गात जात नाही. No. नाही, You go to heaven तुम्ही स्वर्गात जात as the आहे father's son, एक पिताच्या पुत्र as म्हणून, the father's daughter. पिताच्या कन्या म्हणून. Amen. आमेन. Many don't have this revelation. अनेक लोकांकडे ही प्रकाश नाही It's very important you get the आणि revelation. खूप महत्वाचे आहे की तुम्हाला प्रकटीकरण प्राप्त Okay, झालं. let's go. Otherwise, we have much to speak. Let's. आपल्याला खूप Okay. बोलायला. So I was teaching you whatever is born of the flesh is flesh. म्हणून मी तुम्हाला शिकवून देत होता की जो कुठलाही देहापासून जन्म घेतलाय तो देह आहे. So all this happens म्हणून हे सर्व होतो in the realm of the spirit. आणि आत्मिक जगामध्ये होतो. You cannot see it. तुम्ही ते पाहू शकत नाही. What God did in you, जो देवाने तुमच्यामध्ये काम केलंय ते पाहू you शकत have not नाही. seen it, तुम्ही ते पाहिले नाही, but you need to believe. पण तुम्ही फक्त विश्वास केले पाहिजे. That's why you must know the word. म्हणून तुम्हाला वचन समजले पाहिजे. Otherwise, God did for you. म्हणून जे काय देवाने तुमच्यासाठी केलं आहे You can never know by natural तुम्ही senses. नैसर्गिक इंद्रियांद्वारे हे जाणू शकत नाही, Only by the word. फक्त वचनाने. The word is a spiritual mirror आणि वचनच एक आत्मिक which आरसा आहे shows who you are. जो दाखवतो की तुम्ही कोण आहात. Not according to you, आणि तुमच्या अनुसार नाही, but according to God. पण देवानुसार. Amen. Amen. So change that image म्हणून तो प्रतिमा बदला, ओळख based on बदला how God sees you की कसं देव तुम्हाला बघत आहे त्या आधारे from the word of God, देवाच्या which वचनातून is the spiritual mirror. जो एक आत्मिक आरसा God आहे. is showing you, देव तुम्हाला आरसा दाखवत आहे this is the way you look, my आणि child. असं प्रकारे तू दिसत आहे माझ्या मुला This is the way I made you. आणि असं प्रकारे मी तुम्हाला बनवले आहे Keep on looking आणि सतत बघत राहा and you'll change your image. आणि तुम्ही तुमच्या प्रतिमा बदला. Amen. Amen. When you remove this spiritual mirror, जेव्हा तुम्ही आत्मिक आरसा काढता then the devil shows you a different picture. मग शैतान तुम्हाला एक वेगळं चित्र दाखवतो Wrong people show you wrong picture. आणि चुकीचे लोक तुम्हाला चुकीचं चित्र Wrong दाखवतात messages show you wrong picture. आणि चुकीचा संदेश तुम्हाला चुकीचं चित्र And you दाखवतो take that picture आणि तुम्ही ते चित्र and घेता you live आणि तुम्ही जगता like the prodigal son. उधला पुत्रासारखं. The picture the father had आणि जो चित्र पिताच्या मनात होता was very different तो खूपच वेगळा than होता the picture the prodigal son had. त्या चित्रपेक्षा जो उधला पुत्राच्या मनात होता. The devil was giving him a wrong आणि picture. शैतान त्याला एक चुकीचं चित्र देत होता Father doesn't love you. आणि पिता तुझ्यावर प्रीती Don't करत go नाही. back. आणि परत जाऊ He नको will not take you. आणि पिता तुला परत घेणार नाही You have lost your sonship. आणि तुझ्या पुत्रत्व तू गमावला आहे. You are a servant. तू दास आहे Go and tell your father, आणि जाऊन तुझ्या पिताला सांग make me a servant. मला एक चाकर बनव. Look at this. आणि ह्या But गोष्टी did the father change? पण पिता काय बदलला का? No.
नाही. He didn't change. पिता बदलला नाही The Father was the same. आणि पिता तर सारखाच होता. God never changes. देव कधीच बदलत नाही He's good all the time. आणि देव सर्वदा चांगला आहे. Amen. आमेन. Let no one rob that true picture of who God is. आणि देव कोण आहे ह्याची जो खरा ओळख आहे कोणी त्याची चोरी करू नये. Amen. So this all happens in the spirit realm. आणि हे सर्व गोष्टी आत्मिक जगात You know, the होतात. natural. आणि नैसर्गिक Maybe मध्ये the delivery of a child takes time. आणि ज्या बालकाच्या प्रसूतीला वेळ लागतो, But the delivery of the reborn child of God पण जी प्रसूती आहे देवाच्या नवीन जन्माविषयी happens quickly. आणि तत्परतेने ती होते. There's no need of midwives, आणि त्याच्यासाठी मध्य जे बाय nurses, doctors, nothing. नर्सेसचे डॉक्टर्सच्या काही गरज नाही. When you say, I believe in you, जेव्हा तुम्ही बोलत आहे मी तुझ्यावर विश्वास in करतो, Jesus, मी ईश्वर as विश्वास my Lord करतो, and Savior, प्रभू व तारणहारा you म्हणून, are reborn in your spirit. आणि तुमच्या आत्मामध्ये तुमचा नवीन जन्म You झाला become a आहे. child of God. तुम्ही देवाचे लेकरू झाले आहे. Amen. आमेन. You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. Now, formerly we lived, our flesh was a being by which we lived. आणि पूर्वी आपला देह असा एक जीव होता ज्याच्याद्वारे आम्ही जगलो. Now, आता our spirit is our being by which we must live. आणि आता आपला आत्मा असा एक जीव आहे ज्याच्याद्वारे आम्ही आता जगलो To पाहिजे. live the new life. नवीन जीवन जगण्यासाठी. Don't live the old life now. जुनं जीवन आता जगू नका. From the time you're born again, ज्या दिवसापासून तुमच्या नवीन जन्म झाली आहे, Father, पिता, Son, पुत्र and Holy आणि Spirit पवित्र आत्मा lives in you. तुमच्यामध्ये निवास And करतो. you have become the temple of God. आणि तुम्ही देवाचे मंदिर झाले आहात. The living temple. आणि जिवंत The मंदिर walking, talking temple. आणि बोलणारा चालणारा मंदिर झालेला आहे. Amen. आमेन. We see this as shadow. आपण बघतो There हे are many सावली आहे. temples outside आणि बाहेर खूप मंदिर आहे made of bricks आणि ते and विटाने stones. बनवलेले आहे, दगडाने बनवलेले आहे. But you are the living temple. पण तुम्ही तर जिवंत मंदिर आहात. God wants to be in you देवाला तुमच्यामध्ये राहायची and इच्छा आहे. make you His temple. आणि तुम्हाला त्याच्या मंदिर The बनवायचे living God आणि जिवंत wants a देवाला- living त्याला temple. जिवंत मंदिर पाहिजे. Amen. Amen. And you are that living temple. आणि तुम्हीच तो जिवंत मंदिर आहे. Now you have two lives. आता तुमच्याकडे दोन The जीवन human आहेत. life मानवी जीवन in your आहे flesh तुमच्या and the देहामध्ये divine life. आणि दैवी जीवन in देखील your आहे spirit. तुमच्या आत्मामध्ये. The natural life will end, आणि नैसर्गिक जीवनाचा अंत होणार, but the divine life will not end. पण दैवी जीवनाचा अंत तर होणारच नाही. You will be living in the divine life in heaven forever. आणि त्या दैवी जीवनाबरोबर तुम्ही स्वर्गामध्ये राहणार आहे युगानुयुग. Amen. That's what 2 Corinthians 5:17 says. 2 कोरिन्थियर 5:17 If म्हणत आहे, any man be in जर Christ, कुठलाही मनुष्य ख्रिस्तामध्ये आहे he is a new तर creation. तो एक नवीन उत्पत्ती आहे. Amen. आमेन. The old are passed away. आणि जुना निघून गेले आहे The old is gone. आणि जुना गेली आहे. Behold, पहा. God is saying, look at yourself. आणि देव म्हणत आहे स्वतःकडे बघा. That word behold means आणि तो शब्द आहे पहा म्हणजे look at आणि yourself. स्वतःकडे बघा How you look. की कसं तुम्ही You दिसत look so आहात आणि beautiful. तुम्ही किती सुंदर You दिसता look so आणि glorious किती गौरवशाली तुम्ही without दिसता defect. आणि कुठल्याही दोषाशिवाय. Amen. आमेन. See, that's the way you look in your spirit. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आत्मामध्ये दिसत आहात. You have to renew your mind तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले and पाहिजे start living by this new look. आणि ह्या नवीन देखण्याने तुम्ही जगले पाहिजे And it will be seen outside. आणि ते बाहेर देखील दिसून येणार. Amen. आमेन. You have a new look. तुमच्याकडे आता एक नवीन You're a heavenly रूप आहे. person. तुम्ही एक स्वर्गीय You are a व्यक्ती new आहात. man. तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात, मनुष्य Amen. आहात. आमेन. That's who you are. आणि तसंच तुम्ही आहात. God is saying, look at yourself. आणि देव म्हणत आहे बघा स्वतःकडे बघा. And if you're still living natural, जरी आताही तुम्ही नैसर्गिक you जीवन look to the जगत- natural mirror. आणि तुम्ही नैसर्गिक आरशाकडे You live to बघणार the natural आणि situation. नैसर्गिक परिस्थितीकडे बघणार And you'll build up an image आणि तुम्ही एक असं रूप तयार of करणार the fallen. आणि पतन Well, पावलेलं आहे. everything here is fallen. आणि इथे जे पृथ्वीमध्ये प्रत्येक गोष्टी पतन The पावली world is fallen. आणि जग पतन पावलेली आहे. Don't look here and there आणि इथे आणि तिथे बघू नका and build up a fallen image. आणि एक पतन पावलेला प्रतिमा तयार करू Though नका. you're in the world, fallen world, जरी तुम्ही या पतन पावलेल्या you're जगामध्ये आहे, not of the fallen world. तुम्ही या पतन पावलेल्या जगाचे नाही You're not of this world. आणि तुम्ही ह्या जगाचेच नाही. You're of heaven. तुम्ही स्वर्गाचे आहात. Amen. आमेन. Don't forget who you are. आणि विसरू नका की तुम्ही कोण आहात. Then only you can live the higher life, मगच तुम्ही उंच जीवन जगू the शकता. above life.
वरच्या जीवन जगू शकत Others, you नाही. live the earth-based life. नाहीतर तुम्ही पृथ्वीच्या आधारित जीवन जगेल. Amen. Amen. God doesn't want you to live that life. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही He पृथ्वीच्या has जीवन removed you out of that world. जगा. आणि देवाने तुम्हाला त्या जगातून बाहेर काढले आहे. Don't live according to that world. आणि त्या जग अनुसार जगू नका. Don't repeat what people are saying. आणि जे लोक बोलत आहेत ते सारखंच बोलू You have a नका. heavenly language. तुमच्याकडे स्वर्गीय भाषा You आहे. speak the heavenly तुम्ही language. स्वर्गीय भाषाच बोला Amen. Don't speak the world's language. आणि जगाची भाषा बोलू नका. That's a fallen language. आणि ती पतन पावलेली भाषा आहे. We have a heavenly language. आपल्याकडे एक स्वर्गीय भाषा आहे. You bring in God when you speak that language. आणि तुम्ही देवाला दृश्यात आणत आहे जेव्हा तुम्ही ते भाषा बोलत आहे Okay, तेव्हा. all things have become new. सर्व गोष्टी नवीन झालेली आहे. So now when God looks at you, म्हणून आता जेव्हा देव तुमच्याकडे पाहतो He sees तो पाहतो that whatever wrong that have been in your life before, जे काही चुकीच्या गोष्टी तुमच्या जीवनात आधी होते before you're born again, तुमच्या नवीन जन्म होण्याच्या आधी is now passed away. ती आता निघून गेली That's what it says here. आणि असंच The म्हणत आहे old things are passed away. आणि जुन्या गोष्टी निघून गेली आहे. The old way of living, the old life, the defective life, the victim life, the defeated life is passed away. आणि जुना जीवन पराभूत जीवन बली पावलेलं जीवन हारलेलं जीवन ती निघून गेलेली आहे It's passed away. आणि ती निघून गेली आहे. You're not living by that fallen life, आणि त्या पतन पावलेल्या जीवनाने आता तुम्ही जगत which नाही. gave you defeated life, जे तुम्हाला पराभूत जीवन which दिले, gave you sickness and जे disease, तुम्हाला आजार व रोग which दिले, gave you curse, जे तुम्हाला शाप which दिले, made you a victim, जे तुम्हाला बली बनवले, which put you in the darkness जे तुम्हाला अंधकारात ठेवले and made the devil your Lord and Master. आणि शैतानाला तुमच्या धनी व प्रभू बनवले. That is past. आणि ती गोष्टी आता निघून गेली आहे Amen. That is past. आणि ती नाहीसा झाली आहे. Don't live that image now. आणि तो रूप आता तो प्रतिमा जगू नका. Now, you don't wait for feeling to come. आणि तुम्ही भावनाची वाट No, बघू नका की I'm भावना not येणार. feeling that way. मला तसं वाटत नाही. You may not feel. तुम्हाला वाटणार You नाही may not even think that way. आणि तुम्ही तसा विचार देखील करणार But नाही. that doesn't cancel the truth पण तो जो तुमचा विचार आहे सत्याला रद्द करत of नाही who you are that God says about you. की तुम्ही कोण आहे जो देव तुमच्याविषयी बोलत आहे ती गोष्टी बदलतच नाही. Besides, that is the reason आणि तोच कारण आहे that He told you in His Word की देवाने त्याच्या वचनात तुम्हाला सांगितले who the new person is. की नवीन व्यक्ती कोण आहे. Amen. Amen. Because you couldn't know it any other way. आणि इतर कुठल्याही मार्गाने तुम्ही या नवीन व्यक्तीला That ओळखू you are a शकत new नाही. creation. की तुम्ही एक नवीन सृष्टी आहात. Suppose you didn't read in the Bible, समजा तुम्ही शास्त्रामध्ये वाचले नाही you would never know तुम्हाला कधीच कळले नसते that you are new. की तुम्ही नवीन आहात. You have the life of God. तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे You look perfect. की तुम्ही परिपूर्ण You दिसता. are righteous. तुम्ही नीतिमान आहात. You are holy. तुम्ही पवित्र आहात. You are what do you call without guilt. आणि तुम्ही दोष शिवाय आहे. You have a new life, तुमच्याकडे एक नवीन जीवन आहे. and the new life has the nature of God. आणि तो नवीन जीवनामध्ये देवाचा स्वभाव आहे. You would never know this, तुम्हाला हे कधीच कळले नसते that the Trinity has come to live in की you. त्रैक्य तुमच्यामध्ये राहण्यासाठी You आला. become the temple. तुम्ही मंदिर झाले आहे. You would never know. तुम्हाला हे कधी समजले And if you नसते. never knew, आणि जर तुम्हाला माहितीच you would नसते never live that new life. तुम्ही तो नवीन जीवन जगलेच नसते. But praise God, पण प्रभूची स्तुती असो He told you in the Bible प्रभूने तुम्हाला शास्त्रामध्ये सांगितले what you could have never known जे तुम्हाला कधीच माहिती पडले नसते. in your lifetime. तुमच्या आयुष्यामध्ये God revealed it in the Word देवाने ते सर्व गोष्टी त्याच्या वचनामध्ये For you. प्रगट केले तुमच्यासाठी. because you can never know by your natural senses. कारण ही जी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या नैसर्गिक इंद्रियांद्वारे जाणू शकतच You नाही. cannot see this new life. तुम्ही हे नवीन जीवन You पाहू cannot शकत even feel this new life. तुम्हाला नवीन जीवनाच्या भावना So देखील how येणार will you नाही. live this new मग life? तुम्ही हे नवीन जीवन कसं जगणार. That's what God is telling you. म्हणून देव तुम्हाला बोलत My आहे child, की माझ्या लेकरू this has happened in the spirit आणि realm. ही आत्मिक जगामध्ये Your झाली. eyes cannot see. तुमचे डोळे पाहू Your शकत ears cannot hear. तुमचे कान ऐकू शकत You नाही. cannot feel it. तुम्ही त्याचे त्याला अनुभव घेऊ This शकत I नाही. did in the आणि spiritual ही जी realm. गोष्टी आहे मी आत्मिक I जगामध्ये recreated your spirit. आणि मी तुमच्या आत्माचा I पुनर्जन्म made it केला new. आणि मी तुमच्या I आत्म्याला made नवीन it perfect. त्याला I परिपूर्ण made it holy. त्याला पवित्र I made बनवलं. it righteous. मी त्याला नीतिमान And we बनवलं. came to आणि live in आम्ही you. तुमच्यामध्ये आले निवास करायला I've accepted you. आणि तुमच्या You स्वीकार are my केला. child. तू माझ्या I'm लेकरू your आहे. father. मी तुझा पिता आहे. So that you start living that new life. जेणेकरून तुम्ही तो नवीन जीवन जगायला सुरू करतात. Amen. आमेन. You have to continuously meditate तुम्ही निरंतर मनन केला who पाहिजे you are. की तुम्ही कोण आहे.
that God says about you. जो देव तुमच्याविषयी बोलत आहे Not what the world आणि says. जग काय बोलतो Not तो what नाही. you feel. तुम्हाला काय Not वाटते what ते- you think. आणि तुम्ही काय विचार करत आहे ते नाही Or the wrong people tell about किंवा you. चुकीचे लोक तुमच्याविषयी काय बोलत आहे That is not what you should meditate. आणि ह्या गोष्टीवर तुम्ही मनन नाही केला You पाहिजे meditate on what God says about you. आणि देव तुमच्याविषयी काय बोलत आहेत They will त्याच्यावर tell मनन करा. lies. लोक खोटं बोलणार God will never tell देव lies. कधीच खोटं बोलणार नाही Amen. आमेन. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत कळले का Then I will go more deeper. मग मी अधिक खोलमध्ये जाणार So if you don't know the word, जर तुम्हाला वचन माहिती नाही you will never know what happened आणि तुम्हाला कधीच कळणार नाही काय the झाले moment you became born again. ज्या क्षणी तुमच्या नवीन जन्म झाले Amen. Amen. For these are spiritual कारण ही realities आत्मिक अस्तित्व आहे that occurred जी घडते the moment you became born again. ज्या क्षणी तुमच्या नवीन जन्म झाले And it happened in the spiritual realm आणि ही गोष्टी आत्मिक जगामध्ये that झाली cannot be known by natural human senses. जे आपण आपल्या नैसर्गिक मानवीय इंद्रियांद्वारे कधीच जाणू शकत नाही Amen. Amen. Because you cannot see. कारण तुम्ही हे You गोष्टी have to पाहू be शकता. told तुम्हाला सांगितले गेले पाहिजे again and again. वारंवार सांगितले गेले पाहिजे Otherwise you'll forget नाहीतर तुम्ही विसरून and you जा stop living that new आणि life. ते नवीन जीवन जगायचे तुम्ही बंद We are करा so used to seeing, आपल्याला खूप सवय आहे and बघायला believing, आणि विश्वास करायला hearing and believing, ऐकून विश्वास feeling करणे and believing, अनुभव करून विश्वास and करणे living. आणि जगणे That what we don't see, की जे आम्ही पाहत नाही what we don't feel, जे आम्हाला वाटत what we नाही don't hear, जे आम्ही ऐकत we will नाही never live. त्यानुसार आम्ही जगणार नाही That's why the word of God म्हणून देवाचे must वचन be always before you. नेहमी तुमच्या पुढेच असले So पाहिजे that it keeps on reminding. जेणेकरून देवाचे वचन You सतत तुम्हाला are आठवण करून blessed. देतं की तुम्ही You are my आशीर्वादित. तू child. माझ्या लेकरू आहे You are perfect. तू परिपूर्ण You are आहे. righteous. तू नीतिमान You are आहे. holy. तू You पवित्र belong आहे. to me. तू माझ्या आहे You must keep on hearing it. आणि तुम्ही सतत देवाचे वचन ऐकले पाहिजे Because you cannot see. कारण तुम्ही पाहू You शकत cannot नाही feel. You cannot hear. तुम्ही अनुभव करू शकत नाही ऐकू शकत नाही It's the only word. आणि फक्त वचन आहे So you should keep on hearing it. म्हणून सतत ते वचन तुम्ही ऐकत Till राहिले it पाहिजे becomes real. जोपर्यंत वचन खरा होत As if नाही you can see. जसं काय तुम्ही पाहू As if you शकत can feel. जसं काय तुम्ही अनुभव As करू if you शकता can hear. जसं काय तुम्ही ऐकू शकत आहे Amen. आमेन That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत आहे Faith comes विश्वास येतो by hearing and hearing and hearing. ऐकून व ऐकून व ऐकून Faith means living आणि विश्वास म्हणजे जगणे that heaven life. तो स्वर्गीय That जीवन जगणे spiritual तो life. आत्मिक जीवन To जगणे live that life, आणि तो जीवन जगण्यासाठी keep on hearing तुम्ही सतत The right ऐकत message. राहिले पाहिजे योग्य संदेश till you start seeing it. जोपर्यंत तुम्ही ते बघायला सुरू करत नाही Amen. आमेन Those who neglect the word, आणि जे वचनाचं दुर्लक्ष those करतात who don't go to the right church, आणि जे योग्य मंडळीत जात नाही they will stop living the spiritual heavenly life. ते जे आत्मिक स्वर्गीय जीवन जगण्याचे ते बंद करणार It is easy to live the natural life. आणि नैसर्गिक जीवन जगणे अगदी सोपं आहे Very easy. खूप सोपं आहे Because you see it, कारण तुम्ही पाहत you आहे, hear it, तुम्ही ऐकत you आहे, feel it. तुम्हाला वाटते So you're living. म्हणून तुम्ही जगत आहे But what about spiritual पण things? आत्मिक You गोष्टींविषयी cannot काय? see it. तुम्ही ते पाहू You शकत cannot नाही feel it. तुम्हाला You त्याचा cannot hear अनुभव it. करू शकत नाही तुम्ही ते ऐकू शकत But नाही God is saying you live it. पण ते म्हणत आहे तुम्ही ते आत्मिक जीवन जगा That's not easy आणि तो इतका सोयीचा नाही unless you keep hearing. जोपर्यंत तुम्ही सतत ऐकत नाही That तोपर्यंत becomes real. जेणेकरून तो खरा होतो And that life becomes more real than the natural आणि life. तो जो आत्मिक जीवन आहे नैसर्गिक जीवनापेक्षा खूप खराखुरा होतो So never neglect the true church. म्हणून खरा मंडळीच्या कधीच दुर्लक्ष करू नका I'm telling the मी believers, विश्वासू लोकांना बोलत आहे if you don't go to the church, जर तुम्ही मंडळीत जात नाही you will not live the heaven life. तुम्ही स्वर्गीय जीवन जगणार नाही You're not building that image of heavenly man, तुम्ही स्वर्गीय जे मनुष्याचे जे प्रतिमा आहे ते वाढवत नाही but the earthly fallen man, पण पृथ्वीच्या पतन पावलेल्या मनुष्याची बांधणी करत which the आहे devil can defeat जो anytime. शैतान कधीही पराभूत करू शकत नाही. Anytime. कधीही पराभूत करू शकतो Suddenly things could happen. अचानक अकस्मात गोष्टी घडू शकतो You're not prepared. तुम्ही तयारीत नाही That's the way devil works. आणि अशा प्रकारे शैतान काम करतो He makes you so earthly आणि शैतान तुम्हाला इतकं पृथ्वीचा that you बनवतो become weak की तुम्ही अशक्त होता and suddenly attacks. आणि अकस्मात तो तुमच्यावर हमला करतो Okay, I have a big message on this. आणि माझ्याकडे एक मोठा संदेश You know, many of आहे the messages I'm not able to complete it. अनेक संदेश मी पूर्ण करू You know, शकत I नाही write very big messages आणि मी खूप मोठा संदेश from Holy लिहितो Spirit, पवित्र but आत्माकडून I'm not able to give many पण things. मी अनेक गोष्टी द्यायला समर्थ होत But नाही be very careful what you hear, पण खूप जपा तुम्ही काय because ऐकता the word that you hear
is very important. कारण जो वचन तुम्ही ऐकत आहे ती खूप महत्वाची One day आहे. I'll give you just a few months back. Holy Spirit gave me this message. आणि थोडा महिन्यांपूर्वी पवित्र आत्म्याने मला हा संदेश The दिला. words of Satan शैतानाचे शब्द and the words of the Father. आणि देवपिताचे शब्द These are always around us. आणि हे दोन शब्द नेहमी आपल्या अवतीभोवती असतो. Our God is a speaking God. आपला देव एक बोलणारा देव And आहे Satan also speaks. आणि शैतान देखील बोलतो. He may not speak directly. आणि तो सरळ बोलणार He नाही. can speak directly तो in सरळ your बोलू mind. शकतो तुमच्या मनामध्ये And he also influences people to आणि तो speak. लोकांना देखील प्रभावित करतो He can बोलायला. also influence immature Christians. आणि शैतान अप्रौढ ख्रिस्तीला देखील प्रभावित करू शकत आहे. Yes. होय. Even the devil spoke through Peter. आणि शैतान पेत्राद्वारे देखील बोलला. Didn't he speak? आणि तो बोलला नाही का? When Peter said, जेव्हा पेत्राने Jesus is not सांगितलं going to die, की येशू तुम्ही मरणार नाही, the Lord turned and said, प्रभू वळून Satan. त्याला म्हणाले शैतान get out. मागे हो, Because that was the devil कारण तो शैतान होता giving him thoughts जो पेत्राला विचार देत होता in his mind. त्याच्या मनामध्ये. The devil can speak to anyone. आणि शैतान कुणाशीही बोलू शकतो. If you don't know the word, जर तुम्हाला वचन माहिती नाही instead of taking God's आणि words, देवाचे वचन घेण्याच्या ऐवजी you'll take the devil's तुम्ही words शैतानाचे शब्द and घेणार you'll build your life on that. आणि तुम्ही तुमचं जीवन त्या शैतानाच्या शब्दावर You know, बांधणार. the people of the world, आणि जगाचे लोक when they build their life on evil, जेव्हा ते दुष्टावर आपलं जीवन बांधत आहे that is a faulty foundation. आणि तो एक चुकलेला पाया आहे It will fall anytime. आणि तो खोटा पाया आहे, कधी पडू शकतो. Build on the word of God. आणि देवाच्या वचनावर Your बांधा. life. तुमचं जीवन देवाच्या वचनावर बांधा. Let any storm come, आणि कुठलाही वादळ येऊ द्या you will not fall. तरी तुमच्या घर पडणार नाही, तुम्ही Amen. पडणार नाही. Okay, see now it's time up. आता वेळ झालेली आहे I could go on speaking आणि मी बोलत राहू new शकतो. revelations. नवीन प्रकटीकरण Okay, now देत राहू शकतो. I know you're blessed. मला माहिती आहे तुम्ही आशीर्वादित This झाले this is the time of giving. आणि ही देण्याची वेळ आहे. Because remember, कारण लक्षात before ठेवा the coming of the Lord, आणि प्रभूच्या येण्याच्या आधी this great event must happen, आणि ही महान घटना झाली पाहिजे that the wealth of sinners will come to the saints. की पापी लोकांचे जे धन आहे संत Those who लोकांकडे have been giving आणि जे देत होते to the right ministry, आणि योग्य to the सेविकामध्ये right place, आणि योग्य जागामध्ये God will bring that wealth to you. आणि देव तो जो धन आहे तुमच्याकडे घेऊन येणार. Those who have a giving heart, आणि ज्या लोकांकडे देणारा I हृदय always tell my wife, आणि पास्टर नेहमी मला सांगत आहे, those who have a giving heart, ज्यांच्याकडे देणारा हृदय आहे God has been watching. देव बघत आहे He will give the wealth to the giving heart. आणि तो जो धन आहे देणारा हृदयाला देणार. Why will He give to someone who doesn't want to give? आणि देव त्या व्यक्तीला का देणार ज्याला द्यायचीच इच्छा नाही. When you get more money, you'll fall. जेव्हा तुम्हाला अधिक पैसा मिळेल तुम्ही पडू शकतो, You'll hold on. तुम्ही धरून बसणार. But by your giving, पण तुमच्या you देण्याने have made your heart a giving heart. तुम्ही तुमच्या हृदयाला एक देणारा हृदय बनवलेलं And God is seeing that heart. आणि देव तो हृदय पाहत आहे And He will bless them with the wealth of the world. आणि देव त्या लोकांना जगाच्या धनाने आशीर्वादित करणार. This wealth is not for heaven. आणि हा जो धन आहे स्वर्गासाठी It is नाही for this now time. आणि ह्या आताच्या काळासाठी ही धन Amen. आहे. आमेन. So keep on giving and you'll develop a giving heart. आणि देत राहा जेणेकरून तुम्ही एक देणारा हृदय बांधणार. Okay. And give where you are fed. आणि जिथे तुम्हाला वचन भरवले जात आहे तिथेच तुम्ही द्या. That's जिथे very तुम्हाला important. वचन ऐकत आहे तिथे तुम्ही द्या. आणि आमच्या UPI ID आहे jesus@uco.bank. Okay. So I'm so happy to meet you all. आणि तुम्हा सर्वांना परत ऑनलाईन वर भेटायला फार आनंद वाटत आहे. And do not fear. आणि भिऊ नका. Fear is not from God. आणि भीती देवापासून नाही. I'll continue this message. आणि You मी know, हा संदेश चालू ठेवणार tomorrow, आहे. उद्या पुण्यामध्ये आमची सभा आहे सकाळी 11 वाजता. 11 tomorrow ते at 12 वाजता. 11 to 12, we're doing a आणि उद्या आम्ही 11 ते 12 पर्यंत आमची सभा there's ठेवली an आहे event there. We are going to do it. आणि तिथे घटना आम्ही करणार आहे. Okay. Now let me pray a general prayer. Today is Sunday.
आणि एक सामान्य प्रार्थना करतो. आज Many रविवार people आहे. want me to pray. अनेक लोकांची So इच्छा let me की pray for you. पास्टरनी प्रार्थना केले पाहिजे. Okay. म्हणून पास्टर तुमच्यासाठी प्रार्थना Yeah. करतो. And do share this message आणि हा संदेश नक्कीच शेअर because करा. this is a revelation. कारण हा संदेश एक So प्रकटीकरण आहे. give it to body of म्हणून Christ. ख्रिस्ताच्या शरीराला हा संदेश Let द्या them grow in this word. आणि त्यांनी ह्या वचनामध्ये वाढू द्या. When you give, you receive. जेव्हा तुम्ही देतात तेव्हा तुम्हाला प्राप्त. Father, I want to thank you for all those who are watching. पिता जे सर्व ऑनलाईन पाहत आहे त्यांच्यासाठी धन्यवाद I देतो. bless them in Jesus' मी name. त्यांना आशीर्वादित करतो येशूच्या नावात. Any kind of fear in their life, कुठल्याही प्रकारच्या भीती त्यांच्या or जीवनामध्ये uneasiness, किंवा अस्वस्थपणा or any problem in any part of their body, किंवा कुठल्याही समस्या त्यांच्या शरीराच्या कुठल्याही I भागामध्ये rebuke that problem त्या समस्याला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Be healed. बरे हो Be healed in your body. आणि तुमच्या शरीरामध्ये बरे हो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Father, I rebuke any anxiety पिता कुठलाही कळकळला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord Jesus. Thank धन्यवाद you. प्रभू येशू. Now, those are very symptoms आणि ज्या लोकांकडे काही लक्षण आहे of this virus. ह्या विषाणूचे I rebuke it in Jesus' त्याला name. धमकावतो येशूच्या नावात. Be healed in Jesus' name. बरे हो येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay. Okay. I declare मी घोषणा करतो no sickness, no virus कुठलाही आजार कुठलाही No विषाणू plague कुठलाही महामारी will come near your dwelling. तुमच्या तंबूजवळ येणार In नाही Jesus' name. येशूच्या नावात. Do not fear. भिऊ नका Because when you fear, कारण जेव्हा तुम्ही भीता you shut off the God-given immunity in you. मग देवाने जे प्रतिरोधक शक्ती तुमच्यामध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही बंद करतात. Don't fear. भिऊ नका. Be joyful. आनंदी राहा. Be happy. हर्षित राहा. Enjoy with your family. तुमच्या कुटुंबाबरोबर Have आनंद fun. करा. मजा करा And take care of your heart. आणि तुमच्या हृदयाची काळजी घ्या. One day I'll teach you about that. एक दिवस मी तुम्हाला Take care शिकवणार of your soul. तुमच्या जीवाची काळजी घ्या. Amen. आमेन. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ And पाहण्यासाठी you धन्यवाद. can write all those comments. I'll read it later on. आणि तुम्ही तुमच्या सर्व टिप्पण्या लिहू शकत आहे. पाच नंतर वाचणार आहे. And please do share. आणि नक्कीच तुम्ही हा Because संदेश शेअर करा. I not only want you to hear, कारण माझी फक्त इच्छा नाही की तुम्ही फक्त but I तुम्ही want ऐकले पाहिजे, all the body of पण Christ माझी इच्छा आहे की संपूर्ण ख्रिस्ताचे to शरीर hear this message त्यांनी हे संदेश ऐकले पाहिजे and be blessed. आणि आशीर्वादित झाले पाहिजे. Amen. Thank you so much. धन्यवाद. God bless you. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.